श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही सगळे? मला एका विषयाबद्दल बोलतात जो आत्ता सध्या खूप जास्त चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, की UP प्लस महाराष्ट्र मराठी. तर मला फक्त इतकंच बोलायचं याच्याबद्दल की बघा, जो तो आपल्या कमाईसाठी इकडे आलेला आहे. मुंबई अशी आहे की सगळ्यांना ते आपल्याचं करून घेते. इथे कोणी पण माणूस बोलतात ना, खाण्यापिण्या वगैरे राहत नाही. सगळ्यांना मुंबई पोटभर देते. तर मला एवढंच म्हणायचं, जर तुम्ही इकडे आले आहेत, तुम्हाला इकडची थोडीशी, हे नाही जबरदस्ती नाही बोलत आहे, एक थोडीशी भाषा शिकायला मला नाही वाटत की खूप मोठी तुम्ही लोकांनी ह्याच्यामध्ये खूप मोठं काहीतरी करायचं आहे. जेव्हा याच्यासाठी तुम्हाला बंद पुकारणं वगैरे वगैरे जे आपण गोष्टी आता चालल्यात की नाही, एक दोन व्हिडिओ माझ्यासमोर आले होते. त्याच्यामध्ये एक व्यक्ती असा बोलत होता UPवाला की आम्ही नसेल तर मुंबई चालणार नाही. असं काही नाही आहे. हा तुमचा गोड गैरसमज आहे. आमची जी माणसं हे डबलही काम करू शकतात, पण हे तुम्हाला पण काम करून द्यायला बघतात आहे, म्हणून ते लोक त्यांच्या हिशोबाने काम करतात आहे. मला एवढंच बोलायचं आहे की जे तुम्ही बोलतायत ते मला नाही वाटत की कुठे पण योग्य आहे. मुंबई ही सगळ्यांना काम करून देते, सगळ्यांना कमवून देते, आणि आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे तुमच्यापासून, काहीही प्रॉब्लेम नाही की तुम्ही UPतून येऊन इथे कमवतात आहे. पण तुम्ही जिथे राहतायत त्याच गोष्टीला तुम्ही नकारतायत, आणि हे खूप चुकीचं आहे. तर तुम्ही तिथे राहून आता तुम्ही जर इकडे कामाला आलात तर तुमची UPची भाषा वेगळी आहे. ती भाषा जर तुम्ही इकडे वापरलात तर चालेल का? इथे लोकांना समजणार आहे का? इथे मराठी लोक आहेत, त्यांना UPची लँग्वेज समजणार आहे का? नाही समजणार ना. तुम्हाला जर तुम्ही इकडे येऊन इकडचीच भाषा बोलावी लागेल ना, किंवा तुम्ही सरळ हिंदी भाषा वापरते. तुमची UP भाषा तशी नाही आहे, तशी हिंदी पण तुमची भाषा नाही, पण तुम्ही ती वापरता ना, कारण का ती सगळ्यांना सोयीस्कर जाते. पण इथे जास्तीत जास्त जी पॉप्युलेशन आहे ती मराठी आहे. तर तुम्ही जर मराठी लँग्वेज तुम्ही जर थोडीशी शिकली, जर जास्तीत जास्त जे आपल्याला कॉमन शब्द आहेत ते शिकलात, तर काहीही फरक नाही पडणार. तुम्ही डायरेक्ट आरेरावी करतात, डायरेक्ट बोलतात की नाही आम्हाला बोलायचीच नाही आहे, मराठी नाही बोलणार आम्ही लोक, असं नाही तसं नाही. मुंबई ही कोणाचीही नाही आहे, मुंबई फक्त महाराष्ट्राची लोकांची आहे. समजलं? तुम्ही इकडे येऊन कमवता आणि नंतर त्याच लोकांना नको त्या गोष्टी बोलतात. जिथे आम्ही सगळ्या गोष्टी घेतो, भाज्या घेणारे तुम्ही आहात, भाज्या विकणारे तुम्ही आहात, खूप साऱ्या गोष्टी, मला वाटतं खूप ज्यूस हे ते फल फ्रूट सगळ्या गोष्टी तुम्हाला करून मुंबई देते ना. अगर मुंबईने पहिलंच तुम्हाला बंद केलं असतं, मग तुम्ही काय केलं असतं? जेव्हा करोना काळ चालू होता तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिला पळून गेला होतात UPला, सगळ्यात पहिला तुमच्या गावी पळून गेला होता. जेव्हा मुंबई तुम्हाला गरजेची वाटते तेव्हा तुम्ही इथे येऊन कमवता, जेव्हा नाही वाटत तेव्हा तुम्ही निघून जाता. मग हे गोष्ट तुम्हाला बोलायचा हक्कच नाही आहे की मुंबई. आणि जर तुम्हाला बोलायचं आहे तर तुम्ही हे बोला ना की आम्ही इथे कमवायला येतो, इथे तुमचं पोट भरतं, तुम्ही गावाला पैसे पाठवता, मग तुम्ही याच जिथून आपण खातोय पितोय त्याच मुंबईला तुम्ही असं बोलतात की आम्ही नाही शिकणार ह्याची भाषा. हे खूप जास्त चुकीचं आहे. मला असं वाटतं की प्लीज मी एवढंच बोलेल की तुम्ही लोक जे पण बद्ध वगैरे पुकारणार आहे तुम्ही पुकारा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आमची मराठी माणसं पण कमी नाही आहेत, ते एक्स्ट्रा काम करणार आहेत. खूप सारे मराठी, त्यांना हेड्स ऑफ आहे माझं. आपल्या मराठी दादा जे पण आहेत रिक्षा चालवणारे, ते बोलतात आम्ही एक्स्ट्रा काम करणार, ज्याची गैरसोय आम्ही होऊन देणार नाही. जे पण आपले रोजचे लोक असतात ज्यांना रिक्षाची टॅक्सीची गरज असते, ते लोक एक्स्ट्रा काम करून त्या लोकांना त्या दिवशी हे करणार. ठीक आहे, तुम्हाला जे करायचं तुम्ही करा. सरकारचा जर निर्णय असेल तर आपल्याला मानावंच लागेल. बाकी सगळ्या गोष्टी तुमचे गोष्टी ते मानतातच ना. तुम्ही थोडीशी मानली तर तुम्ही छोटे नाही होणार आहे. आणि तसं पण आमच्या शिवाजी महाराजांनी खूप काय काय केलं आहे या भाषेसाठी. या भाषेला एक दर्जा आहे. तर आम्ही लोक बिलकुल या ही गोष्ट ऐकून आणि बिलकुल चालवून घेणार नाही आहोत. तर माझी फक्त एवढीच विनंती आहे सगळ्यांशी की जे मराठी माणूस आहे प्लीज उभे राहा, आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या सगळ्या मराठी बांधवापर्यंत पोचवा.
मी फक्त हेच ह्याच्यासाठी आपण एवढे मोठे नाही आहे की आपण एवढं बोलू शकतो, पण बोलतो ना, जिथे मराठी गोष्ट येते तिथे आपण लहान आणि मोठं बघतच नाही. आपल्या अंगातलं रक्त ऑलरेडी इतकं सळसळतं की यार आपल्याला कोणी कसं असं बोलू शकतो, कारण का ते आपल्या जिथे राहतात आहे, आपल्या जिथे खातात आहे, इथून कमवतात आहे आणि वरतून आपल्यालाच सांगतात आहे. खूप जास्त चुकीची गोष्ट आहे ही आणि म्हणून मला असं वाटतं याच्यावर आपण सगळ्यांनी आवाज उचललाच पाहिजे आणि आता नाही उचलला तर पुढे सगळं विसरून जा. तिकडची यूपी आणि गुजरात व्हायला जास्त टाईम नाही लागणार आहे आता जर तुम्ही नाही उचलला आवाज तर. बस मी इतकंच बोलते, जितके लोक आहेत त्यांनी साथ द्या, ही व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. आपणच आपल्या मुंबईला वाचवू शकतो. आपल्या भाषेला एक दर्जा लाभला आहे, त्याच्याबद्दल विचार करा. बस एवढंच म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जय महाराष्ट्र. आणि लवकरच आपला मराठी दिवस येणार आहे, सो सगळ्यांनी त्याच्यासाठी तरी ॲटलिस्ट आपल्यातलं मराठी माणूस जागं करा. श्री स्वामी समर्थ.